नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एस.एम. अकॅडमी या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे। या एस.एम. अकॅडमी लोकप्रिय यूट्यूब चॅनलला जर आपण अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आताच सबस्क्राईब करा। पहा, दरवर्षी काही पोस्ट येत असतात, ते आपल्याला माहिती नसतात। तर त्या कोणकोणत्या पोस्ट येतात, दरवर्षी काही पोस्ट येत असतात आणि ते आपल्याला माहिती नसतात। तर त्या कोणकोणत्या पोस्ट असतात या संदर्भात आपण माहिती पाहूत। तर एकंदरीत आपण पाहिलं तर सरकारी नोकरी कोणत्याही जी सरकारी नोकरी असते ती आपल्याला माहीत आहे, कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये आपण जर केलो तर 10वी पास 12वी पासवर अशा काही सरकारी नोकरी असतात आणि विद्यार्थी मित्र त्यासाठी अप्लाय करून पुढे जातात आणि आपण मागच राहतो। तर ही दरवर्षी ह्या काही पोस्ट निघतात, यासाठी आपण अप्लाय करू शकता। तर त्या कोणकोणत्या पोस्ट आहेत या संदर्भात माहिती घेण्यापूर्वी विनंती आहे, या एस.एम. अकॅडमी लोकप्रिय यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बेस्ट असा सेल अवेलेबल आहे। ते आपण आजच्या दिवसापुरताच सेल समाप्त होत आहे, त्याची एकदा लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन आपण पाहू शकता। चला तर व्हिडिओला डायरेक्टली सुरुवात करू। कोणकोणते पोस्ट दरवर्षी निघत असतात तर स्टाफ सिलेक्शन कमिशन माध्यमातून आपल्याला माहीत आहे, SSC MTS हवालदार हे जे पद आहे हे दरवर्षी पद येत असतं स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून। तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाईटला तुम्ही जाऊ शकता, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये ssc.gov.in ही जी वेबसाईट आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन असं जरी टाकलं तर तुम्हाला संपूर्ण माहिती दिसेल। गुगलवरती सर्च करून तुम्ही पाहू शकता। तर दुसरं आहे SSC CGL म्हणून दरवर्षी पोस्ट येत असते। दुसरं म्हणजे SSC MTS हवालदार ही जी पद आहे हे फक्त 10वी पासवर आहे। दुसरं 12वी पासवर आहे। SSC CHSL म्हणून तिसरी पोस्ट आहे, ही सुद्धा दरवर्षी निघत असते। या तिन्ही पोस्ट दरवर्षी निघतात। SSC CPO म्हणून सुद्धा निघत असते दरवर्षी पोस्ट। ह्या पोस्टला अप्लाय करत चला, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत चला। धन्यवाद।